उपस्थित असणारे सुरेश, माननीय बापू, माननीय संजय पाटील बापू, संग्राम पाटील बाबा, राजेश पाटील तात्या, संभाजी पाटील साहेब, धनाजी पाटील बाबा, नामदेव साहेब, स्मिताताई जाधव, कमलताई पाटील, बाबासाहेब आणि सर्व तिथं उपस्थित असणारे बंधू वर्ग, आज खरं तर एक महत्वाचा दिवस आहे. कारण अनेक वर्ष ही बँक ही एक भाड्याच्या जागेमध्ये खरं तर इथं शहरांमध्ये बँकेचं जे कामकाज होतं एक भाड्याच्या जागेतून खरं तर सुरुवात झाली आणि भाड्याच्या जागेतून सुरुवात करताना या बँकेने खरं तर एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकता दाखवली आणि लोकांच्या घरांमध्ये नसेल तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिथंही गावामध्ये त्यांनी ह्या शाखा उघडल्या तिथं विश्वास निर्माण केला आणि ह्या कारणामुळे आज ही बँक एक 4,000 कोटीहून अधिक आज एक उलाढाल करण्याची क्षमता ही होती. आज खरं तर बाबांनी खरं तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ही शाखा इथं शहरांमध्ये आली तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या एका व्यवसायाला या बँकेने मदत केली आणि मला वाटतं की त्याच व्यवसायामुळे खरं तर आपणच सगळ्यात मोठे ग्राहक आहेत या बँकेचे म्हणून मी सगळ्यांनी आपल्याला तिथं बोलवलं. पण कायम आपण बाबा आपल्या या कराड गावाने एक चांगल्या पद्धतीने अन्नापासून आज यादव साहेब असतील आणि पाटील साहेब असतील आणि आमच्या सगळ्या संदर्भात मंडळी कायम लोकांच्या ज्या अडचणी असतील कुठल्या व्यवसायाला आपण किती मदत देणं गरजेचं आहे आणि नियमाने मदत देणं हे खरं तर ही पारदर्शकता केली म्हणून आज ही बँक ह्या एका वेगळ्या लेवलवरती जाऊन पोहोचली आहे. म्हणून आज काही महिन्यापूर्वी आज ही बँक ही मोठ्या प्रमाणात आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक कोऑपरेटिव्ह बँक आहेत पण ही बँक आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पहिल्या 20 क्रमांकात ही बँकेचा नंबर येतो. आज स्थलांतर करताना ही बँक मला खात्री आहे की आज स्वतःच्या मालकीच्या जागेत ही बँक आहे आणि आज मी बाबांच्या बरोबर जेव्हा चर्चा करत होतो ते सांगत होते की ती अजून ही जी जागा आहे हा रस्ता आहे त्या रस्त्यावरती चांगल्या मोठं मलकापूर पर्यंत आणि तिथं वेगळ्या आज या ठिकाणी राजाराम बापू सरकारी बँकेच्या शाखा स्थलांतराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीक दादा, बँकेचे ज्येष्ठ संचालक शामराव अण्णा, अध्यक्ष यादव साहेब, उपाध्यक्ष माणिक पाटील दादा, आमचे ढोलकीचे माणिकराव पाटील. कार्यक्रमाला येत असताना मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की मी पुण्यावरनं कराडला आल्यानंतर माझा पहिला व्यवसाय जो चालू केला त्याला कर्ज हे राजाराम बापू बँकेने दिलं होतं आणि आयुष्यात पहिल्यांदाच कर्ज काढण्याची वेळ आली आणि अत्यंत मोलाचं सहकार्य हे आपल्या बँकेचं लागलं. नंतरच्या काळामध्ये कारखान्यात डिस्टिलरी करायची होती, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेमध्ये काही काम करायचं होतं. प्रत्येक वेळेला बँक आमच्यापासून आम्ही उभा राहिली आणि खूप मोठं मोलाचं सहकार्य बँकेचे सर्व अधिकारी आहेत सर्वांच्या माध्यमाने आम्हाला लागलं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच मला सांगायचं आहे की आदरणीय बापू असतील, आदरणीय साहेब असतील, यांची किती दूरदृष्टी होती की 5 दशकापूर्वी यांनी ही लोकांची गरज ओळखली होती की लोक जर का आपल्याला सक्षम करायचे असतील तर आपल्याला एक आर्थिक आपली म्हणणारी आर्थिक संस्था चं पाठबळ त्यांना देणं गरजेचं आहे. आणि आज मला जशी मदत झाली तशी ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना बँकेने आज स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे. त्यांचे व्यवसाय असतील, त्यांचा उद्योगधंदा असेल, कोणाला जमीन घ्यायला कर्ज असेल, कोणाचं घरात लग्न असेल, त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने
खूप मोठं काम, सामाजिक काम आज आपल्या माध्यमातून इथं उभा राहिलं आहे. आणि शेवटी बँकिंग म्हटलं की बँकिंग हे चालतं विश्वासावर. आणि आदरणीय साहेब असतील, राजाराम बापू उद्योग समूह असेल, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये इतका विश्वास आहे की बँकेची ही प्रगती नेहमी होतच जाणार, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. नमस्कार. राजाराम बापू सहकारी बँक लिमिटेड पेठ या बँकेच्या कराड शाखेतील नवीन स्वमालकीच्या जागेत स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतोय. लोकनेते राजाराम बापूंनी 1981 साली पेठेसारख्या एका ग्रामपंचायतच्या छोट्या गावात या बँकेची स्थापना केली. त्यावेळी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि गोरगरिबांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी म्हणून या बँकेची बापूंनी स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर 2-3 वर्षात बापूंचं निधन झालं. आणि त्यांच्यानंतर आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याकडं बँकेची आणि उद्योग समूहातील सर्व संस्थांची जबाबदारी आली. आणि तिथून बँकेनं आज तोफेवरची प्रगती केलेली आहे. बँकेत सभासदांना, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांना कसा फायदा देता येईल या दृष्टीनं आमच्या बँकेतील सर्व संचालकांचे प्रयत्न असतात. बँक आज जवळजवळ बँक स्थापन होऊन 44 वर्ष झाली. आज बँकेकडे जवळजवळ 2500 कोटीची कर्ज, 2500 कोटीच्या ठेवी आणि 1800 कोटीची कर्ज आहेत. बँकेनं स्थापनेपासून सातत्यानं बँकेचा आलेख हा चढता राहिलेला आहे. सर्वच बाबतीमध्ये बँक अग्रेसर आहे. आज बँकेच्या जवळजवळ 50 शाखा पूर्ण झालेल्या असून या सर्व शाखांमधून संगणकीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सभासदांना आणि सर्वांनाच जास्तीत जास्त कशा सुविधा देता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असतोय. या मार्च अखेर 60 कोटीचं नफ्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि आमचा NPA हा 3% पर्यंत राहील त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार जयंतराव पाटील यांचं या बँकेकडं बारकाईने लक्ष असतंय. आणि त्यानंतर आता प्रतीकदादा हेही या बँकेकडं लक्ष ठेवून असतात. बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सभासदांना कसा न्याय देता येईल याकडे सर्वांचंच लक्ष असतं. कर्मचाऱ्यांना जवळजवळ बँक 30% पर्यंत बोनस देते. त्यांचा परफॉर्मन्स बघून सभासदांना दरवर्षी 12% डिव्हिडंड दिला जातोय. बँकेचं आज अखेर जवळजवळ 4,500 कोटीचं उद्दिष्ट बँकेने या मार्च अखेर ठेवलेलं आहे. एकूण मिक्स बिझनेस, ठेवी आणि कर्ज मिळून 4.5 कोटीचा अपेक्षित बँकेने ठेवलेला आहे. आणि तेवढा टप्पा आम्ही गाठू अशी मला खात्री आहे. बँकेनं 60 कोटी नफा होईल ही अपेक्षा ठेवलेली आहे. गेल्या वर्षी 54 कोटी नफा झाला होता. आणि त्यामुळं बँक आज सुस्थितीत आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. बँक कराडमध्ये गेली जवळजवळ 29 वर्ष कराडमध्ये बँक कार्यरत आहे. आम्ही या नवीन जागेत आलोय. या नवीन जागेत आमचे युवा नेते माननीय प्रतीकदादा पाटील, अध्यक्ष राजाराम भाऊ पाटील सहकारी संघटना आणि माननीय विनायकराव भोसले विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत आज या ठिकाणी स्थलांतराचा आम्ही शुभारंभ करत आहोत.